नमस्कार मैत्रिणींनो, मी जान्हवी तुम्हा सर्वांचं JCM मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ नक्की कशा संदर्भात होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस मजबूत होण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी तसेच ताणतणावापासून दूर राहण्यासाठी उपयुक्त ठरणारा हेड मसाज तो कसा करायचा, कधी करायचा, काय करताना काय काळजी घ्यायची हे सर्व सांगणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, खूप नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पहिले मी माझी ओळख करून देते। माझं नाव आहे जान्हवी, मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, त्याशिवाय मी एक ब्युटिशियन आहे। लाईफस्टाईल, हेअर केअर, स्किन केअर आणि मेकअप या विषयांवरती माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी येत असते। त्यामुळे या विषयांमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला आवड असेल तर JCM मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर हेड मसाज म्हणजे तेलाने करायची मालिश ही का करायची त्याची आपण कारणे आधी जाणून घेऊया। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण हे बघूया की तेल मालिश म्हणजे हेड मसाज करायची गरज का असते ते। आता सध्या बघायला गेलं तर सलून आणि पार्लरमध्ये एक सर्व्हिस आहे जी खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित होत आहे, ती म्हणजे हेड मसाज। तर हेड मसाज का करायचा ते आपण आधी बघूया। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि केसांच्या समस्या ह्या तर खूप कॉमन झालेल्या आहेत, त्यामुळे या सर्वांवर उपाय म्हणजे आपण हेड मसाज करू शकतो। केसांच्या व डोक्याच्या त्वचेच्या ज्या समस्या असतात त्या हेड मसाज केल्याने दूर होतात। त्याशिवाय रक्ताभिसरण सुरळीत होऊन नवीन पेशी येण्यासाठी मदत होते। जुन्या मृत पेशी असतात त्या निघून जातात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी येण्यासाठी मदत होते, त्यामुळे सुद्धा आपण हेड मसाज हा घ्यायला हवा। त्याशिवाय डोकेदुखीची जर समस्या तुम्हाला त्रास देत असेल तर डोकेदुखीसुद्धा हेड मसाज केल्यामुळे कमी होते। हेड मसाज केल्यामुळे केसांची मुळे आणि तिथल्या ग्रंथी पुन्हा कार्यरत होऊन नवीन केस वाढीसाठी त्याचा उपयोग होतो, त्यामुळे सुद्धा आपण हेड मसाज करायला हवा। तसेच तेल मालिश करणे म्हणजे हेड मसाज करण्याची जी प्रथा आहे ती आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून चालत आली आहे। आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्याला हेड मसाजचे महत्त्व सांगितलेले आहे, त्यामुळे सुद्धा आपण हेड मसाज करायला हवा। तर हेड मसाज करण्यासाठी तुम्ही कोणतं तेल वापरू शकता, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता। शक्यतो शुद्ध खोबरेल तेल वापरल्याने जास्ती फायदा होतो। याशिवाय तुम्ही घरगुती पद्धतीने बनवलेले किंवा आयुर्वेदिक तेल हे सुद्धा वापरू शकता। असे भरपूर उपयोग आहेत हेड मसाज करण्याचे। आपण व्हिडिओमध्ये आता पुढे बघणारच आहोत की कोणत्या तेलाने काय फायदा होतो किंवा हेड मसाज केल्याने अजून काय फायदा होतो हे तर आपण आता पुढे बघणारच आहोत। सलून आणि पार्लरमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने मसाज करून मिळतो, तो तर सगळ्यात बेस्टच असतो, पण प्रत्येकीला प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये सलूनमध्ये जाऊनच हेड मसाज करायला मिळेल किंवा परवडेल असंही नाही, त्यामुळे आपण घरच्या घरीसुद्धा हेड मसाज करूच शकतो। म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे। यामध्ये मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने पार्लर आणि सलूनमध्ये जसा हेड मसाज होतो त्याच पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप्स सांगणार आहेत आणि प्रत्येक स्टेप तुम्हाला एकदम सोपी वाटेल अशा पद्धतीने सांगणार आहे, मराठीतून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी हेड मसाज करण्यासाठी जे तेल वापरले आहे ते मी घरगुती पद्धतीने बनवलेले तेल आहे। त्या तेलाची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, मी तुम्हाला रेसिपीसाठी नवीन व्हिडिओ बनवून टाकेल। तर आपण हेड मसाज का करावा, कधी करावा ते तर बघितलं, पण आपण कधी करू नये हेड मसाज ते सुद्धा बघणार आहोत। तुमच्या डोक्याच्या त्वचेवर म्हणजे स्काल्पवर जर काही जखम असेल किंवा इन्फेक्शन असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही हेड मसाज करू नये, कारण इन्फेक्शन पसरण्याचा धोका जास्त असतो। त्यासाठी तुम्ही आधी तुमच्या स्किनच्या डॉक्टरांना वगैरे भेटून घ्या आणि त्यांना ती जखम असेल, ते इन्फेक्शन असेल ते दाखवून घ्या। जास्त प्रमाणात डोकेदुखी असेल तर तेव्हाही तुम्ही हेड मसाज करणे टाळले पाहिजे, कारण कधी हेड मसाजमुळे डोकेदुखी वाढू सुद्धा शकते। तुमची तब्येत बरी नसेल किंवा तुम्हाला ताप आलेला असेल त्यावेळीही तुम्ही हेड मसाज करणे शक्यतो टाळले पाहिजे। केस व डोक्याची त्वचा मळालेली असताना म्हणजे खूप दिवस झाले तुम्ही डोकं धुतलेलं नाही आहे तर अशा स्थितीतही तुम्ही हेड मसाज करणं टाळलं पाहिजे। तर अशा वेळी तुम्ही स्वच्छ केस धुवून घ्या, वाळवून घ्या आणि मग दुसऱ्या दिवशी हेड मसाज करू शकता। रोजच्या रोज केसांना तेल लावून हेड मसाज करून तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण अशा वेळी धुळीचे कण जे असतात ते केसांवर चिकटतात व त्याने केसांचा पोत खराब होतो। तेल लावल्यानंतर हेड मसाज केल्यानंतर तुम्ही 2 ते 3 तासांनी केस धुवू शकतात किंवा तुम्ही रात्री हेड मसाज करून सकाळी केस धुवू शकता। तुम्हाला पिंपलच्या जर समस्या असतील तर तुम्ही जास्त वेळ तेल डोक्यावर लावून ठेवू नका, 2 तासानंतर लगेच हेअर वॉश करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया।
सर्वात आधी आपण तेल गरम करून घेणार आहोत डबल बॉइलिंग पद्धतीने, म्हणजे पाण्याच्या वरती वाटी ठेवायची आणि पाणीला उकळी आले की वाटीतलं तेल गरम होणार. मी 2 पद्धतीने तुम्हाला तेल लावण्याचं शिकवणार आहे. सगळ्यात आधी वाटीमध्ये तेल काढून घेणार आणि कापसाचा बोळा तेलामध्ये पिळून घ्यायचा. त्यानंतर केसांच्या भांगातून मुळाशी लागेल असं कापसाचा बोळा फिरवायचा आहे. छोटे छोटे भांग करायचे आहेत आणि बरोबर मुळाशी तेल लागेल या हिशोबाने कापसाचा बोळा थोडासा प्रेशर देऊन स्काल्पवरून फिरवायचा आहे. आता दुसरी मेथड पण मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे त्या मेथडमध्ये हात जास्त तेलकट होत नाही. मार्केटमध्ये रांगोळी काढण्यासाठी अशा ज्या बाटल्या मिळतात किंवा तेलाची बुदली असंही त्याला कोणी म्हणतात, तर 10-1 रुपयापर्यंत ही मिळते. त्याला नोझल असतं पुढे आणि त्यातून असं थेंब थेंब तेल बाहेर पडतं. तर पुन्हा असेच जवळजवळ छोटे छोटे भांग करून केसांच्या मुळाशी नोझल फिरवायचं आहे. नोझलमधून बरोबर थेंब थेंब तेल बाहेर पडते आणि बरोबर मुळाशी लागले जाते. संपूर्ण केसाला असे छोटे छोटे भांग करून घेऊन आपण तेल लावून घेणार आहोत. केसांच्या मुळाशी तेल गेलं ना तरी पुरेसं असतं. जर तुम्हाला तेल लावायला जास्त आवडत नसेल तर तुम्ही फक्त मुळाशी तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाका. इथे जे मी तेल लावत आहे ते मी घरगुती पद्धतीने बनवलेले तेल आहे. ह्या तेलाची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि फक्त तेल लावून उपयोग नाही, केसांच्या मुळाशी तेल लावलं आहे पण ते जिरलं पण पाहिजे. अशा पद्धतीने मी सगळीकडे संपूर्ण केसांना छोटे छोटे भांग करून तेल लावून घेणार आहे. केसांच्या मुळाशी तेल लावणं जास्त इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे, आपण झाडांना बरोबर मुळाशीच पाणी घालतो ना, तेव्हाच ते झाडाच्या पानांना, फुलांना, फळांना सगळीकडे पोषण मिळते. त्याचप्रमाणे केसांचंही तसंच असतं. जर तुम्ही मुळाशी पोषण दिलं तर केसांच्या सगळ्या समस्या, केसांचे आरोग्य चांगले राहते, समस्या सगळ्या दूर होतात. म्हणजे कोंडा होणार नाही, तुमचे केस गळणार नाही, केस तुटणार नाही, केसांना फाटे फुटणार नाही, पांढरे होणे. आजकाल किती छोट्या छोट्या मुलांचे केस पांढरे होतात, कारण की तेल लावतच नाही. आजकालच्या मुलांना आवडतच नाही तेल लावणं, पण तेल लावलंच पाहिजे. आपल्या आजी, आई आत्तापर्यंत सर्वजण आपल्याला सांगत असतात ना की तेल लावा तेल लावा, पण आपण त्यांचं ऐकत नाही. पण मग नंतर पुढे जाऊन आपल्यालाच हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यामुळे काय हरकत आहे ना, एकदा तेल लावायचे, फक्त आठवड्यातून 1 दिवशी लावायचं, दुसऱ्या दिवशी धुवून टाकायचे. व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला मसाजच्या स्टेपसुद्धा शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समोरच्या बाजूनी तर आपण आरामात तेल लावून घेतो, पण मागच्या बाजूनी तेल लावायला अडचण येते. पण आता ह्या नोझलमुळे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने मागच्या बाजूला सुद्धा तेल लावणं सोपं होणार आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण डोक्याला तेल लावून घेणार आहोत. आणि आता त्यानंतर आपण हेड मसाजला सुरुवात करणार आहोत. आता हेड मसाज तुम्हाला मी बॉलवर दाखवणार आहे. ही स्टेप तुम्ही प्रत्येक स्टेपच्या मध्ये करू शकता. आता पुढची स्टेप बघा. 5ही बोटं एका ठिकाणी ठेवून ओढायची आहेत मागच्या बाजूला. 5ही बोटं स्काल्पवर एका ठिकाणी ठेवायची आणि ओढायची. आणि ह्यालाच तुम्ही स्पीडने करू शकता किंवा कमी स्पीडने सुद्धा करू शकता. या स्टेपमुळे खूप छान रिलॅक्सेशन होतं, रक्ताभिसरण सुरळीत होतं. हा मसाज तुम्ही 10 मिनिटापर्यंत सुद्धा करू शकता. आता पुढची स्टेप बघा.
घास भरवताना आपण कसं करतो 4-5 बोटं एकत्र करून, तशा पद्धतीने करायचं आहे. स्काल्पवर ठेवायचं आहे आणि क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने 5ही बोटं एकत्र फिरवायची आणि उलट्या दिशेने सुद्धा फिरवायची, म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक मसाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. 5 ते 10 मिनटं, 10 मिनटापर्यंत तुम्ही प्रत्येक स्टेप ही फॉलो करू शकता. आणि प्रत्येक स्टेपच्यामध्ये तुम्ही सर्क्युलर मोशनचा जो मसाज पहिला शिकवला होता तो रिपीट करू शकता. हे बघा, सर्क्युलर मोशन मी आता रिपीट करते आहे. आता उरलेलं तेल मी हातावर घेऊन खालच्या केसांना सुद्धा लावणार आहे. तर मला आवडत नसेल खालच्या केसांना तेल लावलं तर तुम्ही हे स्किप करू शकता, पण माझे केस लांब असल्यामुळे आणि वीक असल्यामुळे मी खालच्या केसांनासुद्धा, खालच्या शेंड्यांनासुद्धा तेल चांगल्या प्रकारे लावून घेतलेलं आहे. आता या स्टेपमध्ये मी बोटानेच भांग करून बट हातामध्ये घेत आहे आणि हलकी त्याला ओढत आहे, म्हणजे जे वीक कमकुवत जे केस असतील ते सगळं निघून येतील आणि त्या ठिकाणी नवीन केस येण्यासाठी मदत होणार आहे. संपूर्ण केसांच्या बट हातात घेऊन अशा हलक्या हाताने ओढायच्या आहेत. त्यानंतर मी ही स्टेप करत आहे, हिला म्हणतात हॉकिंग मेथड. म्हणजे हाताचा जो करंगीकडचा जो भाग असतो त्याच्याने थोडं व्हायब्रेशन तयार करत आहे स्काल्पवरती. ह्याच्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. आता पुढची स्टेप बघा, कपिंग असं या स्टेपचं नाव आहे. हाताची पोकळी तयार करून मी त्या साह्याने स्काल्पवरती व्हायब्रेशन्स तयार करत आहे. त्यानंतर केस न विंचरता आपण गुंडाळून टाकायचे आहेत. केस विंचरल्याने तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे विंचरायचे नाही आहे.